कोण? युवराज खांडेकर, दी ओजी खांडेकर. तुमच्यासारखे ऍक्सिडेंटल खांडेकर नाही. अरे आयत्या बिळावर नागोबा, तुम्हाला लाज बीज नाही वाटत का रे? हं? ओजी खांडेकर, तुम्ही तुमची जागा विसरताय. तू मला माझी जागा दाखवणार का रे? असाच नेहमी चुकीचा अर्थ घेतोस. मी तुला तुझी जागा दाखवत नाहीये. हे केबिन कौशिकी ताईचं आहे आणि जागा सुद्धा. इंटर्न बाहेर स्टाफ बरोबर बसतात. बाहेर बस. पलटलास, फिरवलास लगेच शब्द. हा, हेच करतोस ना बाकीच्यांसोबत, बाकीच्या खांडेकरांसोबत हेच चालतं ना तुझं. तुझ्या शब्दांची बुरळ मला नाही बोलू शकत बाबा. मी ओजी आहे आणि हे बघ, माझी गुडची आहे, माझी जागा आहे. मी आहे खरा वारस. बोल. त्याला भरपूर वेळ आहे. तू विसरलायस का? तारिणीने काय सांगितलं होतं? इंटर्न, असिस्टंट, कोण आहेस? कोण रे तू? कलिग आहेस ना? मोठा भाऊ आणि सिनियर बिनियर व्हायचा प्रयत्न नको करूस, कळलं का? नाही, ते मी करतही नाहीये. मी तुला ॲज अ कलिग म्हणूनच सांगतोय. ज्या खुर्चीत तू बसण्याचे स्वप्न बघतोयस ना, ते कमवायला आणि त्यावर अधिकार दाखवायला कर्तव्याची यादी पूर्ण करावी लागते. कर्तव्याची यादी बिदी कुठून शोधून कुठून काढता रे हे शब्द तुम्ही? हा, नाश्त्याला काय व्याकरणाचं पुस्तक खाता की मराठी वाङ्मय डायरेक्ट? लायकीत राहा. तुमची जागा तिकडे आहे, बेलसर यांच्या घरी त्या उंदराच्या बिळात. तिकडे राहा. ती काय ती कर्तव्याची यादी आणि गादी घेऊन तिकडे निघायचं, कळलं? तू आम्हाला सांगायची गरज नाही. आम्ही आमचं बघू. बघून घ्या. आणि हे पण बघ, ज्याच्याशी बोलतोस तो कोण आहे? हा, मालक आहोत आम्ही इथले. तुझ्यासारखे इंटर्न नाही आहोत. त्यामुळे प्लीज, आम्ही इंटर्नच्या तोंडी लागत नाही. मालक कौशिकी ताई आहे आणि तिने जाताना या ऑफिसची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. त्यामुळे केबिनमध्ये येताना तुला माझी परवानगी घ्यावी लागेल. ऑर्डर देतोयस? नाही रे, देऊ शकतो याची जाणीव करून देतोय. ओजी खांडेकर, तुमच्या डेस्कवर काही फाईल्स ठेवल्यात, ते काम पूर्ण कराल प्लीज. ताईने सांगितलंय तसं. ओके. फक्त फाईल्सच आहेत ना? कर्तव्याची यादी गादी वगैरे नाही, म्हणजे कन्फ्युजन नको. ह्या खुर्चीत बसण्याचा मान खूप मोठा आहे आणि त्याचबरोबर जबाबदारी सुद्धा. हे ऑफिस आधी कौशिकीताईच्या वडिलांनी सांभाळलं, नंतर बाबांनी आणि आता कौशिकीताई सांभाळते. पण त्यांच्या माझ्याकडून सुद्धा त्याच अपेक्षा आहेत. पण त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण नाही करू शकणार आहे. या खुर्चीचा खरा वारस युवराजच आहे, फक्त त्याला त्याची किंमत नाहीये. आजवर त्यांनी जे काय केलंय त्यावरून मला तरी वाटत नाही की या खुर्चीचा मान त्याला सांभाळता येईल. त्यांनी जो गुन्हा केलाय त्याची शिक्षा त्याला मिळणारच आहे. मला माहिती आहे या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास होईल, पण मला माझं कर्तव्य पूर्ण करावंच लागेल.